नमस्कार, तुम्ही पाहताय मराठी मंडळी। जशी चाणक्य नीती आहे तशीच पवार नीती। शरद पवार आणि अजित पवार एकत्र असल्याचे माझ्याकडे पुरावे आहेत असं बच्चू कडू यांनी म्हटलंय। गेल्या काही दिवसापासून राष्ट्रवादी काँग्रेसमधील शरद पवार गट आणि अजित पवार गट हे दोन्ही एकत्र येणार असल्याची जोरदार चर्चा रंगली आहे। शरद पवार यांनी अलीकडेच मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील निर्णय प्रक्रिया किंवा धोरण ठरवण्यात सहभागी होत नाही असं सांगितलंय आणि त्यामुळे आता आमच्या गटाला अजित पवारांसोबत जायचं असेल तर त्याचा निर्णय सुप्रिया सुळे घेतील असं सांगत पवारांनी सर्व सूत्र नव्या पिढीच्या हाती सोपवली आहे असं दिसतंय। आणि तेव्हापासूनच अजित पवार गट आणि शरद पवार गट एकत्र येणार असल्याच्या चर्चांनी जोर धरलाय। यावर जाणकार मात्र काही वेगळंच सांगतात। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातील पदाधिकाऱ्यांकडून पक्षाला रामराम करण्याच्या हालचाली सुरू आहेत आणि त्यामुळे शरद पवारांनी ही खेळी खेळली आहे असा अंदाज व्यक्त केला जातोय। तिकडे जयंत पाटील सत्तेत सहभागी होऊन पुन्हा मंत्री होणार यावर देखील येणार आहोत। शेवट चुकवू नका आणि कमेंट करायला विसरू नका व्हिडिओ संपल्यानंतर। आगामी निवडणुकांमध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीने अजित पवारांच्या राष्ट्रवादी सोबत गेलं पाहिजे अशी काही आमदारांची भूमिका आहे आणि त्यामुळे पक्षातील गळती थांबवायच्या अनुषंगाने शरद पवारांकडून वक्तव्य आलं असावं असं अजित पवार यांनी एका बैठकीत म्हटल्याचं समजतंय। एकीकडे राज्यात दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार अशी चर्चा आहे तर दुसरीकडे शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी राज्य कार्यकारिणीची बैठक बोलावली होती। या बैठकीत दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याबाबत मंथन झालंय अशी चर्चा, अशी शक्यता दबक्या आवाजात व्यक्त केली जाते। आणि त्यानंतर मुंबईतील सहकार क्षेत्राच्या एका कार्यक्रमात शरद पवार आणि अजित पवार एकाच मंचावर देखील दिसून आले। महत्त्वाचं म्हणजे यावेळी दोघांमध्ये मनमोकळा संवाद देखील दिसून आला। त्यामुळे सुरुवातीला जी कटुता दोघांमध्ये दिसत होती ती आता बघायला मिळत नाही आणि त्यामुळे कुठेतरी दोन्ही राष्ट्रवादी गट जवळ येत असल्याची जोरदार चर्चा आहे। माझी भूमिका ही साहेबांनी हिमालयावरून उडी मारायला सांगितली तरी मी मारेन। साहेब ही नेता बनवणारी फॅक्टरी आहे। राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या मुद्द्यावर माझ्याशी कुणीही बोललं नाही, त्यामुळे अशी कुठलीही चर्चा होत आहे असं मला वाटत नाही असं जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलंय। मात्र एकीकडे या चर्चांनी वेग धरलेला असताना सांगलीत प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या बालेकिल्ल्यात मात्र संभ्रमावस्था निर्माण झाली आहे। विधानसभेला जयंत पाटील यांनी महायुतीला सांगलीत कडवी झुंज दिली तर आपल्या मतदारसंघात स्वतःचा विजयही खेचून आणला। यानंतर आता त्यांच्याच मतदारसंघात त्यांना शह देण्यासाठी अजित पवार गट गेल्या काही महिन्यांपासून राजकीय खेळ्या करत आहे। आता तर निशिकांत पाटलांच्या सोबतीला माजी राज्यमंत्री शिवाजीराव नाईक यांची देखील साथ आहे आणि त्यातच सत्यजित देशमुख, सम्राट महाडिक आणि आमदार सदाभाऊ खोत यांची देखील रसद मिळत आहे। त्यातच सम्राट महाडिक यांना ग्रामीणचे जिल्हाध्यक्षपद देऊन भाजपने त्यांची ताकद आणखी वाढवली आहे। याचा वापर अजित पवार गट आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी करण्याची रणनीती आता आखत आहे। पण सध्या राज्य पातळीवर दोन्ही राष्ट्रवादीच्या एकत्रीकरणाच्या चर्चांना वेग आला असतानाच येथील स्थानिक खेळ्यांना, या सगळ्या खेळ्यांना आता धक्का बसलाय। जयंत पाटलांना टोकाचा विरोध करणाऱ्या निशिकांत पाटलांसह अजित पवार गटात प्रवेश केलेले माजी मंत्री शिवाजीराव नाईक हे राष्ट्रवादी एकत्र येण्यावर कोणती भूमिका घेतात हे आता पाहावं लागणार आहे। त्यामुळे या चर्चांमुळे सध्या येथे संभ्रमावस्था दिसून येते, कारण मोठा संघर्ष जयंत पाटील यांच्या विरोधात करणाऱ्या निशिकांत पाटील यांना दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास पुन्हा एकदा मोठा राजकीय निर्णय घ्यावा लागू शकतो। पण ते कोणता निर्णय घेतील हे फक्त दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यावरच कळेल। कधी काळी राष्ट्रवादीत असणाऱ्या माजी राज्यमंत्री शिवाजीराव नाईक यांच्यासाठी सुद्धा हा निर्णय धक्कादायक ठरू शकतो, कारण त्यांनी देखील राष्ट्रवादी सोडून भाजप आणि आता राष्ट्रवादी अजित पवार गटात प्रवेश केलाय। एकीकडे एकत्रीकरणाच्या चर्चांना वेग आलेला असताना जयंत पाटील यांची स्पष्ट भूमिका काही अजून समोर आलेली नाही बरं का, त्यामुळे त्यांच्या भूमिकेकडे देखील सर्वांचं लक्ष लागलंय। मात्र दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास जयंत पाटील पुन्हा सत्तेच्या लाटेवर स्वार होतील आणि मतदारसंघासह जिल्ह्यातील सत्तेच्या चाव्या देखील त्यांच्या हाती येतील अशाही चर्चा सुरू झाल्या आहेत। आता दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येतील का आणि राज्यातील सत्ता समीकरण पुन्हा बदलतील का, यावर तुम्हाला काय वाटतंय तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका। व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा आणि मराठी मंडळीवर नवीन असाल तर अशाच व्हिडिओसाठी सबस्क्राइब करायला अजिबात विसरू नका। पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत रजा घेतो। धन्यवाद। जय महाराष्ट्र।